हरभऱ्याची भाजी असते ना आपली, त्याची भाजी भाजी घातली, नंतर खाई पुरी नाश्ता चालू आहे. पुरी बालाजी मंदिर आहे बाजूला. आता चाललो गुवाहाटी येथील भीमाशंकर महादेव मंदिर. अतिशय डोंगरामध्ये आहे. आपल्या महाराष्ट्रातही भीमाशंकर आहे आणि इथेही भीमाशंकर महादेव मंदिर आहे. घाम आला, दम आलेला आहे, तरी चढत चढत आलो. चला आता बघू. हे टुरिस्ट कार्यालय म्हणजे भीमाशंकर द्वादश ज्योतिर्लिंगा कार्यालय. या ठिकाणी गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आणि नंतर या बाजूला हा जो रस्ता दिसतो, या रस्त्यानं आणखीन पुढे 1 किलोमीटर गेल्याच्या नंतर आहे भीमाशंकर महादेव मंदिर. चला आता त्या मंदिराकडे जाऊया. हवा नाहीये आणि जास्त गरमी व्हायला लागली. भीमाशंकर मंदिराकडे जाताना हा रस्ता आहे. संपूर्ण झाडीने वेढलेलं हे मंदिर आहे. उंच उंच डोंगर आहेत. हे कमळाचे पानं दिसतात. त्याला फुलं आलेलं नाहीत, पण कमळाचे पानं आहेत. या ठिकाणी कमळाचं फुल पण सुद्धा येऊ शकते. या परिसरात हत्तींचा वावर असतो. घनदाट असं हे जंगल आहे. हे बघा या ठिकाणी हत्तीचे, हे बघा हत्ती, हे फॉरेस्ट ऑफिस आहे आणि यावर हत्तीचे चित्र आहेत. या परिसरात हत्ती, गेंडा हे प्राणी आढळतात. चालून आता आलो मंदिराचं मुख्य जे गेट आहे त्या ठिकाणी. आणि मंदिराचं हे नैसर्गिकरित्या बनवलेलं गेट आहे. अतिशय छान आहे, सुंदर आहे. भीमाशंकर महादेव मंदिराचं द्वार आणि अतिशय कलात्मक पद्धतीने बनवलेलं आहे. म्हणजे निसर्गाला शोभेल अशी कलात्मक पद्धती यामध्ये वापरलेली आहे. आता या गेट मधून आत गेल्याच्या नंतर आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो. आपले बूट चप्पल आपण या ठिकाणी काढायचे आणि नंतर पुढे मंदिरामध्ये जायचं. छान आवाज आहे घंटेचा. पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. खाली जायचं. खाली गेल्याच्या नंतर हे मंदिर आहे. एकदम थंड वातावरण या ठिकाणी आणि फार मोठा धबधबा आहे. आलो आता मंदिरात. या पायऱ्या उतरून आपण आलो की मंदिराच्या अगदी जवळ येतो. निसर्गाच्या संपूर्ण सान्निध्यात वसलेलं हे मंदिर आहे आणि गुवाहाटी शहरापासून साधारणतः 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आम्ही या ठिकाणी ऑटोनं आलो. त्याचा आवाज. पलीकडे जायचं, रस्ता पाण्यातून आहे. या पाण्यातून आता पलीकडे जाऊया. परिसर विविध मूर्त्या या ठिकाणी आहेत. त्रिशूल आहेत. या पाण्यातून अलीकडे आलो मी. आता या पाण्यातून अलीकडे यावं लागतं, पलीकडे जावं लागतं. सुद्धा घंटा आहे. मंदिर या ठिकाणी मंदिर नाही, या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. महादेवाची पिंड आहे आणि जवळून खळखळाट वाहणारा धबधबा आहे आणि त्याच्या काठावरील महादेवाची पिंड आहे. या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेलं नाही, कारण असं सांगतात की या ठिकाणी मंदिर बांधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु ते मंदिर थोडं बांधकाम झालं की या भागातले हत्ती वगैरे येऊन ते पाडतात. त्याच्यामुळे या ठिकाणी मंदिर बांधकाम होऊ शकलेलं नाही. त्यामुळे अगदी उघड्यावर ही मूर्ती आहे.
हे आहे महादेवाची पिंड, सोबत त्रिशूल आहे. चव्हाण मामा दर्शन घेत आहेत. त्यांचं झाल्याच्या नंतर माझं दर्शन येणार आहे. सगळं अतिशय सुंदर मंदिर आहे. त्या घंटा इथून आल्यानंतर ते पाणी वाहते. ही महादेवाची पिंड आहे आणि या ठिकाणी जे पूजेचं साहित्य आहे, या ठिकाणी पुजारी बसतात. हा त्रिशूळ आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य देवस्थान आहे. आपल्याला जर गुवाहाटीला आले तर नक्की आपण या ठिकाणी जरूर या. चला, धन्यवाद. या ठिकाणी झाडं आहेत, यांना धागे वगैरे बांधलेले आहेत. हे धागे बांधलेले आहेत. हे म्हणजे या ठिकाणी आलेले जे भक्त आहेत ते विविध मार्गाने महादेवाची पूजा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. दर्शन करून आता या पायऱ्यानं पुन्हा आपल्याला वर जावं लागतं. अतिशय चढाच्या पायऱ्या आहेत. मंदिरात जाऊन आता दर्शन घेतलं आणि आता निघालो वर. या पायऱ्या बघा, या पायऱ्यांवर यावं लागतं. ते पुन्हा आपण त्या गेट मध्ये आलो, जे अतिशय सुंदर असं गेट आहे. या गेट मधून सुद्धा पायऱ्यानं वर यावं लागतं. या ठिकाणी मंदिर बांधण्याचा वारंवार प्रयत्न झाला असं सांगितलं जातं, परंतु थोडं मंदिराचं बांधकाम केलं की या ठिकाणी रात्रीचे वन्य प्राणी म्हणजे हत्ती वगैरे येऊन ते मंदिर पाडायचे, म्हणून या ठिकाणी मंदिर बांधकाम करू शकलेले नाहीत. हा जर भीमाशंकर महादेव मंदिराचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. गुवाहाटीला जर आपण कामाख्या मातेच्या दर्शनाला आले तर नक्की या ठिकाणी दर्शनासाठी या. भीमाशंकर महादेव की जय. या मार्गाने पुन्हा आपण आपल्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. चला आता जाऊया परत. प्रभु जी है, इनका ये ऑटो है. इन्होंने बहुत अच्छे से हमको घुमाया, दर्शन कराया. भीमाशंकर महादेव लेके गए, पूर्वी बालाजी लेके गए. बहुत ही अच्छे इंसान है. अगर आपको गुवाहाटी आए तो इनका नंबर मैं डिस्क्रिप्शन में डाल दूंगा. इनसे कांटेक्ट करो और ये ऑटो देखो और इनको देखो. कृष्णा प्रभु नाम है इनका. नाम के जैसा इनका स्वभाव भी बहुत अच्छा है. आपको सही मार्ग दिखाएंगे, सही दर्शन कराएंगे और सही कीमत में दर्शन कराएंगे. धन्यवाद जी.